वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। या कुंदेन्दु शारदवलया शुभ्रवस्त्रावरतया विनावर्दण्डमण्डितकरया श्वेत पद्मासन या ब्रह्मांच्युत शंकरा प्रभृति देवे सदा वंदिता सामन पातु सरस्वती भगवती निशेष जाड्या पांडुरंग परमात्म्याच्या चरणी नतमस्तक होऊन श्री गणेशाला वंदन करून श्री सद्गुरु चरणी शिरसाष्टांग नमस्कार घालून आजच्या या सेवेच्या 69व्या भागाला आपण सुरुवात करत आहोत। आपण विवरण घेत आहोत नवविधा भक्ती आणि ज्ञान दासबोधातील पहिल्या समासातील 3ऱ्या ओवीवर। नवविधा भक्ती आणि ज्ञान बोलिले वैराग्याचे लक्षण बहुधा अध्यात्म निरूपणे निरूपिले। बोलिले वैराग्याचे लक्षण या चरणावर आपण चिंतन करत आहोत। विवेकातून निर्माण होणारे वैराग्य हे सर्वात श्रेष्ठ असते आणि ते वैराग्य निर्माण होते कुठून तर नवविधा भक्तीतून जे आत्मज्ञान प्राप्त होतंय, ब्रह्मज्ञान प्राप्त होतंय, त्याच्यातून जो विवेक निर्माण होतो तो विवेकातून घडणारी कर्म म्हणजेच वैराग्य। विवेक, वैराग्य आणि मग सामर्थ्य, ज्ञान, वैराग्य, मग भक्ती, अशा प्रकारचं ते क्रम आहे। तो प्रथम ज्ञान म्हणजेच आत्मज्ञान, ब्रह्मज्ञान, वैराग्य आणि मग त्या वैराग्यातून घडणारी कर्म म्हणजेच भक्ती। उत्तम कर्माचरणात उभं राहण्यासाठी जे बळ निर्माण होतंय, परमार्थ भक्ती करण्यासाठी जे बळ निर्माण होतंय ते बळ म्हणजेच सामर्थ्य। आणि ते सामर्थ्य कशातून निर्माण होतंय तर विवेकातून वैराग्य निर्माण होतंय आणि त्या वैराग्यातून ते सामर्थ्य निर्माण होतंय। विवेक, वैराग्य आणि मग सामर्थ्य। ज्ञानी माणसाकडे, साधकाकडे, भक्ताकडे, दासाकडे ते वैराग्य केव्हा निर्माण होतंय ज्या वेळेला त्या कर्माची जाणीव, त्या कर्माची ओळख, त्या कर्माचं ज्ञान त्याच्याकडे प्राप्त होतंय। कामामुळे आपल्या पिंडामध्ये आपली काय हानी आहे, क्रोधामुळे काय हानी आहे, लोभामुळे काय हानी आहे, प्रत्येक विषयामुळे आपल्या पिंडाची, आपल्या देहाची, आपल्या शरीराची, आपल्या आयुष्याची, आपल्या संसाराची कशा प्रकारे हानी आहे हे कळल्यानंतर मग तो त्यांचा त्याग करतोय आणि त्याग घडल्यानंतर जी कर्म निर्माण होतात त्याला वैराग्य म्हणतात। प्रत्यक्ष ज्या वेळेला माणसाला दाखवलं जातंय, जे दारू मनुष्य आवडीने पित असतो, एकदा व्यसनाधीन झाला त्या की तो एवढा आवडीने घेतोय, एवढा आवडीने घेतोय, सतत ओढ त्या विषयाकडे, सतत ओढ त्या वासनेकडे, त्याची त्या व्यसनाकडे। पण ज्या वेळेला त्याला कळतंय की अरे जी बोटावर पेटते ती पोटात काय करत असेल, नव्हे नव्हे त्या दारूच्या ग्लास मध्ये जर काळजाचा तुकडा टाकला तर काही काळांतराने त्याचा रवा रवा भुगा होऊन जातो पार। ती आपल्या पोटात गेल्यानंतर आपल्या आतल्या आतड्यांची, काळजाची, फुफ्फुसाची, अर्थातच हृदयाची काय वाट लावत असेल हे प्रत्यक्ष ज्ञान त्याला प्राप्त करून दिलं। ह्या छोट्याशा विषयासाठी, या छोट्याशा वासनेसाठी मनुष्य देहाची हानी करतोय, पण आपल्या संसाराची हानी करतोय, आपल्या घरादाराची हानी करतोय, आपल्या मुलाबालांची हानी करतोय, आपल्या धर्मपत्नीची हानी करतोय। एका विषयासाठी एवढ्या सगळ्याच वाट लावणारा मनुष्य, एवढ्या सगळ्याची नासाडी करणारा मनुष्य, आणि ज्या वेळेला त्या विषयाची, त्या वासनेची त्याला प्रत्यक्षात सर्व प्रकारचं ज्ञान, सर्व प्रकारची माहिती आणि सर्व प्रकारचं प्रात्यक्षिक काही उदाहरणं ज्या वेळेला त्याला प्रत्यक्षात अनुभवायला येतात त्यावेळेला मात्र त्याच्या पिंडामध्ये त्या वासनेविषयी, त्या विषयाविषयी, त्या दारूविषयी केलस निर्माण होतो, क्लेश निर्माण होतो, नकोसं वाटतंय त्याला। आणि मग स्वतःहून जो निर्णय घेतो ना, प्रत्यक्षात जे परिवर्तन स्वतःहून घडलं जातंय त्याच्या विचारात, त्याच्या कर्मात, त्याच्या वासनेमध्ये, त्याला विवेक, वैराग्य म्हणतात।
अर्थातच प्रत्यक्षात डोळ्यासमोर त्याला एखादी गोष्ट दाखवली जाते ना, मना सांग पा रावणा काय झाले अकस्मात ते राज्य सर्वे बुडाले. मग त्याच्याकडचं ते वैराग्य जे असेल ते एकाणपीस स्मशान वैराग्य काय, मैथुन वैराग्य काय, विषय वैराग्य जे पण जे असेल ते विवेक वैराग्य नाही. आणि मग ते बघा सगळी जाणीव करून दिल्यानंतर त्या ठिकाणी कबीरजी पण, कबीर महाराज सुद्धा आपल्याला ओळख करून देतात. परनारी पैरी छुरी न लाओ उसे अंग, रावण के दश सिर गए परनारी के संग. अशा प्रकारे ती सगळी भूमिका उभी केल्यानंतर माणसाकडे मग तो विषय निर्माण होतो, ते विचार निर्माण होतात की बाबा रे, अशा दशग्रंथी असलेल्या रावणाची अवस्था जर एका विषयाने अशा प्रकारे करून ठेवली तर आपण त्याच्या पुढे काहीच नाही. म्हणजे प्रत्यक्ष ज्या वेळेला माणसाला त्याच्या डोळ्यासमोर काही गोष्टी अनुभवायला येतात, इतिहास अनुभवायला मिळतो, त्यावेळेला त्याच्याकडे ती उपरती निर्माण होते आणि मग त्याच्या विचारात घडणारं परिवर्तन म्हणजेच विवेक वैराग्य. नक्कीच. आणि याची ओळख करून देत असताना माऊली ज्ञानोबा प्रत्यक्षात आपल्या ज्ञानेश्वरीमध्ये सांगतात की जे विषय रांधिले रस सोय, जे जेवणारा ठाऊवी होय, ते तो ताटची सांडुनी जाय जयापरी. त्याची ओळख करून देत असताना पुढे ज्ञानोबा म्हणतात, तैसा संसारी या समजता जाणी जे जे अनित्यता, ते वैराग्य दवडिता पाठी लागे. प्रत्यक्ष जेवणामध्ये विष टाकताना ज्याने बघितलं तो काय जेवणार हो. डोळ्यासमोर जर त्याने अनुभवलं ते, तर तो जेवणार काय. त्याची इच्छा होईल जेवायची. ते विष कशाला म्हणतात हे संतांनी संतांच्या भाषेमध्ये त्यांच्या वाङ्मयात दाखवून दिलेलं आहे. देवाची ये पायी घे मना बुडी, नको धावू ओढी इंद्रियांशी, सर्व सुख तेथे होती एक वेळे नसरती काळे कल्पांतीही, जाणे येणे खुंटे धावो एर झार, न लगे डोंगर उसंतावे, सांगणे ते तुझ इतुकेचे आता, मानी धन कांता विष तुल्य. ते विष कशाला म्हणतात. माईक भागातून मायेकडे येऊन मायातून कर्म करणं, मायातून कार्य करणं, याला कांता. माया म्हणजेच कांता म्हणजेच माया. मायेमध्ये येऊन मायातून कर्म करणं, मायाधीन होणं, माईक भागामध्ये गुंतणं आणि नको त्या विषयाधीन होऊन नको तशी वाईट कर्म करणं, याला म्हणतात मानी विषतुल्य धनकांता. हे सगळं. आणि याची ओळख करून देत असताना माऊली म्हणतात की जे विषय रांधिले रससोये, जे जेवणाराची ठाऊही होय, तो ते ताटाचे सांडून जाय तयापरी. तो ताटावरून उठून जातो, त्याला माहिती आहे की याच्यामध्ये काय टाकलेलं आहे. ज्या पद्धतीने पंक्तीमध्ये सगळे बसलेले आहेत आणि एखादी भाजी अशी आवडीची असते की पार अगदी पालेभाजी पंक्तीमध्ये खायला मिळावी म्हणजे मजाच त्यांची. आणि सगळे आवडीने डबल टिबल घेऊन खात आहेत, पण मात्र त्यांच्याच शेजारी बसलेल्या त्याच पंक्तीमध्ये एका माणसाने, बसलेल्या माणसाने ती भाजी मात्र वर्ज केली. नको म्हणून पुढे पाठवलं त्याला, नको मला ती भाजी. लोक परत परत घेऊन खात आहेत आणि याने मात्र ती वर्ज केलेली आहे. का वर्ज केलेली आहे तर प्रत्यक्षात त्याने ते अनुभवलेलं, पाहिलेलं आहे की भाजी पालेभाजी आहे, पण गटाराच्या पाण्यावर उगवलेली भाजी, गटाराच्या पाण्यामध्येच धुतलेली भाजी, आणि ती आता शिजवून खात आहेत. हे अनुभवल्यानंतर तो काय खायची इच्छा होईल त्याची. हॉटेलमध्ये अनेक मित्रमंडळी गेल्यानंतर ज्या वेळेला ते गेल्यानंतर बेसिनवर ते हात धुवायला गेले
हात धुता धुता एकाची नजर त्या चुलीकडे गेली. हॉटेलच्या चुलीकडे बघितल्यानंतर त्याला जे अनुभवायला मिळालं, पाहायला मिळालं, ते पाहूनच बाकावर बसल्यानंतर त्याने सांगितलं, आज माझा उपवास आहे, आज मी काही खाणार नाही. कारण ते पाहायला मिळालेलंच त्याला असं अनुभवायला मिळालं, पाहायला मिळालं की त्याची खायची इच्छाच राहिली नाही. तो बनवणारा अगदी घामगीर झालेला, पूर्ण सर्वांगातून त्याच्या ते घाम गळत होत. आणि ही सगळी अवस्था पाहून ते घाम, ते जे पदार्थ बनवत होता त्या पदार्थामध्ये सगळं पडत होत. हे बघितल्यानंतर त्याची खायची काय इच्छा राहणार. मागे अशाच एका कार्यक्रमामध्ये बोलता बोलता संतांनी एक दृष्टांत दाखवून दिला की ज्या वेळेला तो जावई गेला सासूरवाडीला आणि बऱ्याच दिवसांनी जावई आला म्हणून सासूबाईने ती खीर बनवायला घेतली. बरंच काय 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 टाकलं त्या खिरीमध्ये, त्या काता चविष्ट व्हावी. जावई बापू आलेले आहेत आणि आपल्याला माहितीये माणसाचं कोणाच्यातच जेवढं प्रेम नसतंय तेवढं त्या सासूचं जास्त जावयावर जीव असतो. का तर त्याने माझ्या मुलीला व्यवस्थित वागवावी, व्यवस्थित प्रेम द्यावा, हीच इच्छा असते, अपेक्षा असते. म्हणून तिला वाटलं होतं की ह्या खिरीमध्ये मी काय टाकू जेणेकरून ती चांगली लागेल आणि माझ्या जावयाला आवडेल. अशा प्रकारे ती मनापासून अगदी चांगल्या प्रकारे बनवत होती. पण नेमकं बनवता बनवता तिला खोकला आला आणि त्याच वेळेला नजर जावयाची त्या सासूकडे गेली, खीर बनवणाऱ्या सासूकडे. खोकता खोकता ज्या वेळेला तिची थुंकी त्या खिरीमध्ये पडली आणि हे चित्र ज्या वेळेला जावयाने बघितलं, आता वाढल्यानंतर सर्वांनी ताव मारला हो खिरीवर, पण जावयाने मात्र वर्ज्य केली, नको. सासूबाई बोलते, अहो जीव ओतलाय त्याच्यात. जावई बोलतो, माहितीये काय ओतलंय ते. प्रत्यक्षात बघितल्यानंतर खायची इच्छा काय होणार त्याची. अशाच प्रकारे संतांनी प्रत्येक साधकाला जी वाईट कर्म आहेत, जी घाणेरडी कर्म आहेत, जी पाप कर्म आहेत, त्याचा परिणाम समोर दाखवून दिला. अत्याचार केल्यानंतर पुढे अवस्था काय आहेत, काय अवस्था आहे, नंतर काय आणि आता काय आहे. भ्रष्टाचार केल्यानंतर पुढे अवस्था काय, पुनरपि जननम पुनरपि मरणम जननी जठरे शयनम. दुसऱ्याला पीडा दिल्यानंतर, हिंसाचार घडल्यानंतर पुढे काय आहे. हे प्रत्यक्षात ज्या वेळेला दृष्टांतासहित अनुभव येईल, आत्मप्रचित येईल, असा साक्षात्कार ज्या वेळेला घडवून दिला, त्या वेळेला साधकाने त्या कर्माचा त्याग केला, त्या विचाराचा त्याग केला आणि मग अंतःकरणापासून जे परिवर्तन घडलं त्याला विवेक वैराग्य म्हणतात. आणि याचीच जाणीव करून देत असताना मौली ज्ञानोबा म्हणतात, जे विषय रांधिले रस सोय, जे जेवणाराची ठाऊ होय, तै तो ताटची सांडुनी जाय जया परी. तैसा संसारी या समजता जाणी जे अनित्यता, तै वैराग्य दवडिता पाठी लागे. म्हणून जे नेमकं संतांना अभिप्रेत आहे विवेक वैराग्य, जे संतांना अभिप्रेत आहे ते विवेक वैराग्य आपल्याकडे प्राप्त होण्यासाठी तो संतांचा अट्टास आहे, ते संतांची शिकवण आहे, ते संतांनी तुम्हा आम्हाला प्राप्त करून दिलेलं ब्रह्मज्ञान आत्मज्ञान आहे की जेणेकरून त्या ज्ञानातून आपल्याकडे ते विवेक वैराग्य निर्माण होईल. आज तारुण्य असताना सुद्धा ज्या वेळेला मनुष्य त्या तारुण्यामध्ये नको नको ती कर्म करत असतो,
नको नको तिकडे जाऊन अतिशय घाणेरडी कर्म करत असतो, घाणेरड्या वासनेला बळी पडत असतो, एखाद्या घाणेरड्या विषयाधीन होऊन, व्यसनाधीन होऊन आपल्या देहाची नासाडी करत असतो, आपल्या संसार उद्ध्वस्त करत असतो, आपल्या घरादाराची वाट लावत असतो. अशाच तारुण्यामध्ये असताना जर श्रीमंत विचार, श्रीमंत कर्म, ती भक्ती आणि तो परमार्थ जर तुमच्या आमच्याकडून घडत असेल तर केवळ ही संत कृपा आहे, केवळ ही त्या समर्थांची कृपा आहे, त्या पांडुरंगाची कृपा आहे, विसरता कामा नये. म्हणून जे वैराग्य आज तुमच्या आमच्याकडे अनुभवायला मिळतंय ना, त्याला कारण म्हणजेच ती संतांची शिकवण आणि संतांनी आपल्यासाठी केलेली ती मेहनत, ते कष्ट. तुम्हा आम्हाला तो बोध निर्माण व्हावा, तुमच्या आमच्या पिंडामध्ये ती जाणीव निर्माण व्हावी म्हणून ते संतांनी ते दृष्टांत उभे केले. प्रत्यक्षात पूर्वीची काही उदाहरणं निर्माण केली की ज्या ठिकाणी इंद्र पदाला गेलेले असताना सुद्धा वाईट वासना निर्माण झाली आणि मग त्या ठिकाणी अवस्था काय पाहायला मिळाली हे प्रत्यक्ष दृष्टांत सहित ज्या वेळेला उभं केलं. इंद्र पदाला गेलेले असताना जर ती वाईट वासना तिथे आल्यानंतर त्याला जर भग पडतात तर आपण कोण आहोत? ज्या ठिकाणी देवांचा राजा म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातंय ते पद इंद्रपद, आणि त्या पदावर गेल्यानंतर जर ती भोगाची वासना निर्माण होते आणि केवळ त्या वासनेपायी जर त्या ठिकाणी भग पडत असतील तर त्या इंद्राच्या पुढे आपण कोणच नाही. आपल्याकडे जर तीच वासना आली, तीच कर्म जर आपल्याकडे निर्माण झाली तर आपली अवस्था काय होईल ना, ही फक्त कल्पना करावी माणसाने. आणि मग संचित संपल्यानंतर ती अवस्था प्रत्येक माणसाची पाहायला मिळते. यमाचे किंकर मारिती जोडीती. तारुण्यात केलेल्या वाईट कर्माचे भोग वृद्धपणी माणसाला ते भोग भोगायचे आल्यानंतर माणूस स्वतःहून देवाकडे मृत्यू मागतोय, पण तो मृत्यू त्याला येत नसतो. स्वतःहून सांगतोय देवा मला ने बाबा एकदाचा उचल, ने देवा मला एकदाचा मला मृत्यू दे, मारून टाक मला, कारण मला हे भोग आता भोगायचे नाहीयेत, मला ह्या वेदना असह्य होत आहेत. अशी अवस्था त्याची शेवटच्या वेळेला होते. पण स्वतःहून असं निवेदन करून सुद्धा, स्वतःहून अशी प्रार्थना करून सुद्धा देवाकडे त्याला तो मृत्यू येत नाही. कारण कोणीही असो, राजा असता मृत्यू आला, लक्ष कोटी कबूल झाला तरी सोडेना तयाला मृत्यू काही. कोणीही असो, कर्माचे भोग भोगल्याशिवाय पुढची गती नाही. म्हणून पेरले ते उगवते. जे आपण बोलतोय, जे आपण करतोय त्या पद्धतीने आपल्याला अनुभवायला येतंय. जसं आपण समोरच्याला बोलू तसं प्रत्युत्तर आपल्याला येतंय. अरे बोललं तर कारे येतंय, मग कर्कश बोलणे ते काय निमित्त? अरे बोलल्यानंतर जर कारे प्रत्युत्तर येतोय तर आपण समोरच्याला बोलतानाच कसं बोलायचं? आपण शिवी देऊन बोलत तर तोही आपल्याला शिवीच देणार आहे. मग नम्रतेने आपण बाबा रे त्या ठिकाणी आपण उभं राहता आलं पाहिजे. म्हणून संतांनी मांडलेलं आहे, जगद्गुरु तुकाराम महाराज म्हणतात, आम्हा घरी धन शब्दांचीच रत्ने, शब्दांचीच शस्त्र यत्न करू, शब्दची आम्हा जीवांचे जीवन, शब्द वाटू धन जनलोका. तुका म्हणे पहा शब्दची हा देव, शब्दाची गौरव पूजा करू. आणि ह्या शब्दातूनच हा परमार्थ आहे, शब्दातूनच देवाची ओळख आहे आणि शब्दातूनच भक्ती आहे, शब्दातूनच देवाचं स्तवन आहे. आणि हेच धन संतांकडे आहे. नाहीतर आम्ही सदैव सोडके, जवळ येता चोर धाके,
द्वैतातली संपत्ती नाही. द्वैतातलं द्रव्य जे आहे, जे सोने रुपे आहे, ते त्यांना संतांना मृतिके समान आहे, माती समान आहे. पण मात्र संतांकडे जे धन होतं, जी रत्न होती, त्यांची ओळख करून देत असताना संत म्हणतात, शब्दाची आम्हा घरी देणं धन, शब्दांचीच रत्ने, शब्दांचीच शस्त्रे यत्ने करू. शब्दांचीच रत्ने आहेत. शब्दचे आम्हा जीवींचे जीवन, शब्द वाटू धन जन लोका. शब्दरूपी धनच आम्ही जनलोकात वाटत असतो. नवे नव्हे तर तुका म्हणे पहा, शब्दचे हा देव, शब्देची गौरव पूजा करू. म्हणून बोलण्यात माणसाच्या किती नम्रता पाहिजे. समोरून कितीही जरी तापून आला ना एखादा, कितीही जरी रागाने आला ना, तरी ज्या ठिकाणी नम्र झाला ना, त्या ठिकाणी नम्र झाले भूता त्याने कोंडिले अनंत. लहानपण देगा देवा, मुंगी साखरेचा रवा, ऐरावत रत्न थोर त्याची अंकुशाचा मार. म्हणून लहानपण मागायचं, नम्रता पाहिजे. आणि नम्रता हा सर्वात मोठा अलंकार आहे परमार्थातला. ही नम्रता प्राप्त करून घेण्याचं एकमेव ठिकाण म्हणजेच नवविधा भक्ती. नम्रता प्राप्त करून घेण्याचा, ह्या नम्रता रूपी अलंकार प्राप्त करून घेण्याचं एकमेव ठिकाण म्हणजे संत चरण. आणि ह्या संत चरणामुळेच हे सगळं काही प्राप्त होत असतं. म्हणून सत्संग महत्वाचा आहे, धर्माचरण महत्वाचं आहे. नक्कीच ते वैराग्य तुमच्या आमच्याकडे शेवटपर्यंत प्राप्त व्हावं, शेवटपर्यंत राहावं. आणि त्याच ठिकाणी स्थिरता आणि एकनिष्ठता उभी राहावी, ही नम्र प्रार्थना आपण देवाकडे, समर्थांकडे करूया. अन्यथा कोण काळ येईल कैचा याचा न कळे की भरवसा. जैसे पक्षी दाही दिशा उडून जाते, कोणत्या वेळी माणसाच्या विचारामध्ये कशा प्रकारे परिवर्तन होईल ते सांगू शकत नाही. कारण भुलवायला आणि परिवर्तन घडवायला ज्या पद्धतीने संत परमार्थात भक्तीमध्ये उभे करण्यासाठी सामर्थ्य देत आहेत, त्याच पद्धतीने कली सुद्धा उभा आहे प्रत्येक माणसाला अधोगतीला प्राप्त करून देण्यासाठी. आणि तोही प्रत्येक माणसासाठी प्रयत्न करत असतोय. प्रत्येक माणसाला आपल्याकडे घेण्याचा तो कली प्रयत्न करत असतोय. पण अशा वेळी जर तुमच्या आमच्या पिंडात अखंड त्या देवाचं नामस्मरण जर असेल, अखंड जर त्या देवाचं स्मरण आपल्या पिंडात असेल, तर त्या ठिकाणी कळी काळाची भीती नसते. ज्याचे हृदयी सद्गुरु स्मरण, त्यासी कैचे भय दारुण. काळ मृत्यू न बाधे जाण, अपमृत्यू काय करी. नक्कीच कळी काळाचे भय नाही. म्हणून कर्म महत्वाची आहेत. चांगली कर्म केली तर त्याची चांगली प्राप्ती आपल्याला मिळणार आहे. आपण आपल्या संसार प्रपंचात, व्यापार व्यवसायामध्ये जर बघा ना, तिथे चांगली कर्म जर केली तर त्याची प्राप्ती चांगलीच मिळते आपल्याला. वाईट चुकीचं काम जर झालं तर मग त्याचा भोग आपल्याला भोगायचा येतोच. तिथे लगेचच प्रचिती येते आपल्याला. चुकीचं काम जर आपल्याकडून जर घडलं तर त्या ठिकाणी जे चुकीचं काम आहे त्याचे भोग किंवा त्याचे परिणाम आपल्याला त्या ठिकाणी दिसून येतात. लगेच त्याच ठिकाणी त्याचे परिणाम दिसून येतात आपल्याला. चांगलं काम जर, चांगलं कार्य जर आपल्याकडून झालं, चांगलं काम जर आपल्याकडून झालं, तर त्याची प्रचिती सुद्धा त्या ठिकाणी आपल्याला लगेचच येते. अशाच प्रकारे कर्माचा विचार आहे. हे कर्म कोणाला सोडत नसतात आणि कोणाला सुटत पण नसतात. म्हणून संतांनी मांडलेलं आहे, हे सकळ गुणापासी गती, सगुण भाग्यश्री भोगती. पण अवगुणास दरिद्र्य प्राप्ती यदर्थी संदेह नाही. ही गुणावर सगळ्यांच्या गती निर्माण आहे, गती अवलंबून आहे. खर तर कर्म जे आहेत, गुण जे आहेत, ते प्रत्येक इंद्रियावर अवलंबून आहेत. इंद्रिय मनाधीन आहे की अंतरात्म्याधीन आहे हे महत्वाचं आहे. इंद्रिय मनाधीन जर असतील तर मनाच्या वेगाने, मनाच्या बरोबर ती नको तिकडे भरंगळतील, नको ती कर्म त्यांच्याकडे निर्माण होतील. कारण मनाला कधी चांगलं आवडत नसतं.
मनाची धाव जी आहे, मनाची आवड जी आहे ती वेगळ्या प्रकारची आवड आहे. म्हणून इंद्रिय मनाधीन नकोत, इंद्रिय अंतरात्म्या अधीन पाहिजेत, इंद्रिय संतांच्या विचाराच्या अधीन पाहिजेत. इंद्रिय देवाच्या आज्ञेने उभी राहणारी पाहिजेत. आणि मग त्यांच्याकडून घडणारे गुण उत्तम घडतील. त्या गुणावर गती अवलंबून आहे. हे सकळ गुणापासी गती. ज्याच्याकडे चांगले गुण आहेत, ज्याच्याकडे चांगले गुणांचं दर्शन होत आहे, सगुण भाग्यश्री भोगती, त्या ठिकाणी मोक्षप्रत कर्म तुम्हाला अनुभवायला मिळतात. मुक्तिप्रत होण्यासारखी कर्म तुम्हाला अनुभवायला मिळतात. सगुण भाग्यश्री भोगती. पण त्याच्या पुढे जाऊन सांगितलेलं आहे, अवगुणास दरिद्र्य प्राप्ती यदर्थी संध्या नाही. अवगुण कर्म जर घडली तर दरिद्र्य प्राप्ती यदर्थी संदेह नाही. म्हणून किती श्रीमंत माणूस असू द्या, त्याला त्याच्या पिंडामध्ये फक्त एकच विचार पाहिजे का बाबा रे, ही दुपारची सावली आहे. संपत्ती दुपारची सावली, वैसा तरी निघून गेली हळूहळू. दास बोलत समर्थांनी मांडलेलं आहे. हो, संपत्ती दुपारची सावली, वैसा तरी निघून गेली हळूहळू. तसंच ही संपत्ती आहे, देहाची संपत्ती आहे, देहाची शिल्लक आहे, हळूहळू निघून जाते. आपण वाढदिवस साजरा करतोय, पण ऍक्च्युली तेवढे दिवस आपले घटलेले असतात. वाढदिवस आपण साजरा करतो, पण तेवढे दिवस आपले घटलेले असतात. घडीने घडी काळ आयुष्य नेतो. म्हणून संतांनी मांडलेलं आहे की घडीने घडी काळ सार्थकची करावा. किती वेळ उरलेला आहे आपल्याला माहिती नाही. मला सुद्धा माहिती नाही की माझा किती वेळ उरलेला आहे. फक्त आपण विवरण घेत असताना, आपण चिंतन करत असताना एक आपण कल्पना करतोय की आपल्याला पहिल्या समासावर 100-150 भाग करायचे आहेत. पुढे अख्ख्या दासबोधावर विवरण घ्यायचं आहे आणि प्रत्येक समासातल्या कमीत कमी 10 ओव्या घेऊन एक भाग आपल्याला पूर्ण करायचा आहे, म्हणजे अर्ध्या तासाचा एक भाग. अशा प्रकारे आपल्याला अख्ख्या दासबोधावर विवरण करायचं आहे. ही आपली कल्पना झाली, हे आपलं मत झालं. पण पुढे किती वेळ आहे माझा मला काय माहिती आहे. न जाणो पुढचा भाग होईलच याची आपण काय गॅरंटी देऊ शकतो. म्हणून त्या देवाकडे निवेदन आहे की प्रत्येक काळ वेळ माझा सार्थक झाला पाहिजे देवा, अशी कर्म माझ्याकडून करून घ्या. ही प्रार्थना पण देवाकडे केली पाहिजे. किती वेळ उरलेला आहे ते माहिती नाहीये, म्हणून घडीने घडी काळ आयुष्य नेतो. देहांती तुला कोण सोडू पाहतो. ज्याचा अधिकार आहे ना सोडवण्याचा, त्याची ओळख जगद्गुरु तुकाराम महाराजांनी करून दिली. नको नको मना गुंतू माया जाळी, काळ आला जवळी ग्रासावया. काळाची उडी पडेल बा जेव्हा, सोडविना तेव्हा माय बाप, सोडविना बंधू पाठीची बहीण, शेजेची कामीन दूर आहे. सोडविना राजा देशीचा चौधरी, आणि का सोयरी भली भली. आणि म्हणून जगद्गुरु तुकाराम महाराज म्हणतात, तुका म्हणे तुला सोडविना कोणी, एक चक्र पाणी वाचवलिया. जो देह येण्याच्या आधी, निर्मिती देहाची होण्याच्या आधी आईच्या गर्भात जो आम्हाला सांभाळण्यासाठी आला, पहिला तो पहिला आहे. मग नंतर ही सगळी इंद्रिय वगैरे सगळं आहे. शेवटच्या श्वासापर्यंत आपल्याला सांभाळणारा तोच आहे, तोच सांभाळतो आणि तोच आम्हाला सोडवणार आहे. म्हणून त्याच्या चरणाशी एक निष्ठेने उभं राहणं आणि त्याच्याच आज्ञेची कर्म करणं, याला वैराग्य म्हणतात. हा विवेक वैराग्य ज्याच्या गुणे आपल्याला प्राप्त झालेला आहे आणि जो तुमच्या आमची सेवा करण्यासाठी आईच्या गर्भात पहिला आलेला आहे, आजही आपली सेवा करतोय. अंतरात्मा म्हणून निर्गुण रूपात प्रत्येकाच्या पिंडात राहून शेवटच्या श्वासापर्यंत जो आपल्याला सांभाळणार आहे, त्या देवाच्या चरणी नतमस्तक होऊन त्याच देवाला शिरसाष्टांग नमस्कार घालून आजच्या या 69व्या भागाला आपण पूर्णविराम देऊया. रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी.